जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। श्रद्धा अकॅडमीची मान्यता रद्द करा, महाराष्ट्र कामगार सेनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने मागणी। श्रद्धा अकॅडमीची मान्यता रद्द करा या मागणीचे निवेदन शिक्षण अधिकारी ओतारी व गावडे यांना महाराष्ट्र कामगार सेनेचे शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले। इचलकरंजी येथील श्रद्धा अकॅडमी येथे 12वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे। तरी सदर अकॅडमीचे संस्थापक आप्पासाहेब तांबे यांनी गेल्या अनेक वर्षापासून सदर अकॅडमीच्या नावाखाली क्लास घेऊन श्रद्धा अकॅडमी या संस्थेची स्थापना करून इचलकरंजी शहर परिसरामध्ये कोट्यावधीचा भूखंड गोळा करून अनेक ठिकाणी श्रद्धा अकॅडमी या नावाची संस्था उभी करून लोकांची व विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचे काम सदरच्या अकॅडमीचे मालक करीत आहेत। तरी सदरच्या श्रद्धा अकॅडमी मध्ये गोरगरिबांच्या मुलांना ऍडमिशन मिळत नाही, पण 2 नंबर वाल्यांच्या उद्योजकांच्या मुलांना ऍडमिशन दिले जाते। गोरगरिबांची मुले 70 ते 80% मार्क घेतले तरी देखील सदरच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळत नाही, पण 2 नंबर वाले व उद्योगवाल्यांच्या मुलांना ज्यादा पैसे घेऊन लगेच ऍडमिशन दिले जाते। असा प्रकार गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे। तरी अनेक वेळा श्रद्धा अकॅडमीच्या व्यवस्थापनास सूचना देऊन देखील काही बदल केले गेले नाही। तरी सदरच्या अकॅडमीमध्ये कोणत्याही सोयी सुविधा नाही। अनेक वर्षापासून या अकॅडमीमध्ये शासनाच्या नियमाचे पालन केले जात नाही। शासनाच्या नियमाप्रमाणे श्रद्धा अकॅडमीमध्ये कुठलेही पालन करत नाही का? तरी सदरचे श्रद्धा अकॅडमी सदरच्या अकॅडमीची मान्यता रद्द करावी या निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने शिक्षणाधिकारी कोल्हापूर यांना शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले। या शिष्टमंडळात अध्यक्ष राजेंद्र निकम, अध्यक्ष श्रद्धा अकॅडमीला गेल्या अनेक वेळा गुरव सूचना दिल्या, आघाडीच्या जिल्हाध्यक्ष भेटून सांगितलं, उपाध्यक्ष त्यांना काही फरक पडलेला नाही। शाहीन खानापुरे, सदरच्या विद्यार्थ्यांना शिंदे, गेल्या अनेक वर्षापासून प्रियंका पाटील इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या उभा करण्याचं काम शिक्षण संस्था करीत आहे। सदरच्या शिक्षण संस्थेमध्ये मान्यता ऍडमिशनसाठी गेल्यानंतर 80% मार्क घेतलेल्या विद्यार्थ्यांना देखील या संस्थेमध्ये ऍडमिशन मिळत नाही। ही संस्था गोरगरीब जनतेची व कष्टकरी कामगारांची नसून ही फक्त उद्योगवाल्याची आणि 2 नंबर वाल्याची ही संस्था। आज महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं कोल्हापूर येथील शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी अधीक्षक चंद्रशेखर ओतारी व संजय गावडे अधीक्षक शिक्षण विभाग कोल्हापूर यांना महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं श्रद्धा अकॅडमीचे संस्थापक आप्पासाहेब तांबे यांचे या संस्थेमध्ये गेल्या 2-3 दिवसापूर्वी एका 12वी मधील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने गेल्या अनेक वर्षापासून या अकॅडमीचे नाव चर्चेत असून सदर अकॅडमी ही शासनाचं कुठलंही पालन करत नाही। तरी सदरचे श्रद्धा अकॅडमी हे शासनाच्या नियमापेक्षा गोरगरीब जनतेकडून व कष्टकरी कामगार वर्गाकडून अवाढव्य फी घेऊन या सदरच्या विद्यार्थ्यांवर अन्याय करण्याचं काम हे शिक्षण संस्था करीत आहे। सदरच्या श्रद्धा अकॅडमीला गेल्या अनेक वेळा सूचना दिल्या, समक्ष भेटून सांगितलं, तरी देखील त्यांना काही फरक पडलेला नाही। तरी सदरच्या विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षापासून तात्काळ उभा करण्याचं काम ही शिक्षण संस्था करीत आहे। सदरच्या शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी ॲडमिशनसाठी गेल्यानंतर 70-80% मार्क घेतलेल्या विद्यार्थ्यांना देखील या संस्थेमध्ये ॲडमिशन मिळत नाही। ही संस्था ही गोरगरीब जनतेची व कष्टकरी कामगारांची नसून ही फक्त उद्योगवाल्याची आणि 2 नंबर वाल्याची ही संस्था आहे असं आम्हाला वाटतंय। कारण इचलकरंजी शहर एक कष्टकरी कामगार वर्गात शहर असून या इचलकरंजी शहरामध्ये जवळजवळ 60 ते 70% कामगार वर्ग आहे आणि ह्या इचलकरंजी शहरातील सर्वच अकॅडमीवाल्यांनी शासनाच्या नियमाप्रमाणे ठरवून दिल्याप्रमाणे फी घ्यावी आणि जर या